प्रतिभावान, रुबाबदार आणि देखणे व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते रवींद्र महाजनी। आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर रवींद्र महाजनी यांनी 1975 ते 1985 या काळात मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले। गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले तेव्हा ते 77 वर्षांचे होते। रवींद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे एकटेच राहत होते। आपल्या कुटुंबापासून दूर राहत असतानाच एकाकीपणेच त्यांनी मृत्यूला कवटाळले। मृत्यू झाल्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांचा मृतदेह बंद घरात आढळून आला। एक काळ गाजवणाऱ्या, सतत चाहत्यांच्या गरडात असणाऱ्या या देखण्या अभिनेत्याचा असा मृत्यू व्हावा ही फार वाईट गोष्ट आहे। रवींद्र महाजनी यांचं मूळ जन्मगाव बेळगाव होतं। ज्येष्ठ पत्रकार ह. रा. महाजनी हे त्यांचे वडील होते। ह. रा. महाजनी हे काही काळ मराठीतील प्रमुख वृत्तपत्र लोकसत्ताचे संपादक होते। वडील नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झाले होते, त्यामुळे रवींद्रचे संपूर्ण शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले। त्यांना अभिनेता व्हायचे आहे हे त्यांनी लहानपणीच ठरवले होते, मात्र हे त्यांचे ध्येय सहजासहजी साध्य होणार नव्हते। नशीब त्यांची फार मोठी परीक्षा घेणार होतं। त्यांनी अभिनयाची आवड शाळेपासूनच जोपासायला सुरुवात केली होती। ते विविध बाल एकांकिका स्पर्धांमध्ये आणि शाळेतील स्नेहसंमेलनांमध्ये हिरिरीने भाग घ्यायचे। भविष्यामध्ये नाटक आणि सिनेमातील अभिनय करणे हे एकच स्वप्न त्यांनी उरी बाळगले होते। इंटर सायन्सला नापास झाल्यावर ते निराश झाले। वडिलांच्या सांगण्यावरून रवींद्रने BA पूर्ण केले। शिक्षण जरी पूर्ण झाले तरी त्यांची अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। आपले स्वप्न काहीही करून पूर्ण झालेच पाहिजे यासाठी ते धडपडू लागले, परंतु एकीकडे हे प्रयत्न सुरू असतानाच एका वाईट बातमीने ते हादरवून गेले। अचानक त्यांच्या वडिलांचे निधन झाले। नशिबाने त्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली। वडिलांचे निधन झाले आणि घरची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर पडली। कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे लागणारच होते। मग त्यांनी इतर काही छोटी मोठी कामे करायला सुरुवात केली। त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम सुरू केले, मात्र ते आपल्या स्वप्नापासून ढळले नाही। दिवसा निर्मात्यांना भेटायचं, ऑडिशन द्यायचं, मिळेल तर छोट्या मोठ्या भूमिका करायच्या आणि रात्री टॅक्सी चालवायची। असा त्यांचा दिनक्रम 3 वर्ष चालला। नशीब त्यांच्या मेहनतीवर अजून प्रसन्न होत नव्हतं। त्यांना पाहिजे तसा मोठा ब्रेक मिळत नव्हता। दिवस रात्र राबूनही काहीच हाती येत नव्हतं, तरी त्यांनी धीर सोडला नाही। नावाजलेल्या वर्तमानपत्राच्या संपादकाच्या मुलाला विकेचे डोहाळे लागले आहेत म्हणून तो टॅक्सी चालवतो म्हणून त्यांचे नातेवाईक त्यांच्यापासून दूर गेले। शेवटी त्यांना एक संधी मिळाली। मधुसूदन कालेलकर यांनी त्यांच्या जाणता अजाणता या नाटकामध्ये रवींद्र महाजनी यांना प्रथम संधी दिली। रवींद्र महाजनींनी त्या संधीचं सोनं केलं। ते नाटक चालल्यावर लगेच कालेलकरांनी खास रवींद्र महाजनी यांच्यासाठी तो एक राजहंस हे नाटक लिहिलं। तेही प्रचंड गाजले। नशिबाने त्यांना साथ द्यायला सुरुवात केली होती। त्यांच्या एवढ्या वर्षाच्या मेहनतीची फळे त्यांना मिळू लागली। एकदा या नाटकाचा एक प्रयोग पाहण्यासाठी निर्माता दिग्दर्शक V. शांताराम आले। त्यांनी रवींद्र महाजनींचे काम पाहिले। ते नव्या दमाचा सुंदर चेहरा असलेल्या उमद्या नटाच्या शोधात होते। रवींद्र महाजनींच्या रूपाने त्यांचा शोध पूर्ण झाला। त्यांनी रवींद्र महाजनी यांना त्यांच्या आगामी झुंज या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका दिली। झुंज या सिनेमाला व्यावसायिक यश मिळाले। हा सिनेमा 25 आठवडे चालला आणि रवींद्र महाजनींच्या रूपाने एका देखण्या रुबाबदार नायकाचं मराठी चित्रपटसृष्टीत आगमन झालं। रवींद्र महाजनींचा कित्येक वर्षाचा अविरत संघर्ष संपला। नशिबाशी चालू असलेले त्यांचे युद्ध त्यांनी जिंकले। नंतर त्यांनी पुन्हा पाठीवळून पाहिले नाही। यानंतर आराम हराम है, लक्ष्मीची पावलं, लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, देवता असे लागोपाठ हिट चित्रपट दिले। नंतर हळदी कुंकू, सून माझी लक्ष्मी, लागे बांधे, उन्हाळ महिना, देवघर, जुलूम या सिनेमात दमदार अभिनय करून सर्वांना चकित केले। पुढे अर्धांगी, राखणदार, कशाला उद्याची बात, दुनिया करी सलाम, हीच खरी दौलत अशा चित्रपटांनी त्यांना सुपरस्टार बनवले। नंतर त्यांचे देवघर, धडाका, सुळावरील पोळी, मुंबईचा फौजदार हे चित्रपट खूप गाजले। रवींद्र महाजनी यांचं देखणं रूप आणि रुबाबदार व्यक्तिमत्व यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला खऱ्या अर्थाने सुपरस्टार सापडला। त्या काळी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मराठी निर्मात्यांनी त्यांच्या शहरी व्यक्तिमत्वाला साजेशा कथा लिहिल्या। आपल्या कसदार अभिनयाने रवींद्र महाजनी यांनी या भूमिका सफाईदारपणे साकारत मराठी चित्रपटांचे शहरीकरण केलं। रवींद्र महाजनींच्या चित्रपट कारकिर्दीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांच्यावर चित्रित झालेली मधुर गाणी। कोण होतीस तू, काय झालीस तू, निसर्गराजा ऐक सांगतो, सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी, हा सागरी किनारा, नातं तुझं नि माझं,
फिटे अंधाराचे जाळे अशी सुपरहिट गाण्याची नावे घ्यावी तेवढी कमीच। अभिनेत्री रंजना आणि आशा काळेसोबत रवींद्र महाजन यांची केमिस्ट्री त्या काळी खूप गाजली। काही निवडक चित्रपटांमध्ये प्रिया तेंडुलकर सोबतही त्यांची जोडी चांगलीच जमली होती। रवींद्र महाजन यांच्या रूपाने मराठी चित्रपटाला खरोखरच एक हिंदीच्या तोडीचा अभिनेता गवसला होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर एक वेगळेच रवींद्र महाजन आपल्याला दिसून येतात। त्यांच्या कुटुंबांसाठी हे हिरो नसून विलनच होते। रवींद्र महाजन यांनी माधवी मोटे यांच्याशी प्रेमविवाह केला। माधवी यांच्या एका मैत्रिणीने त्यांची भेट घडून आणली होती। माधवी 10वीत असताना देखण्या रवींद्र यांच्या प्रेमात पडली होती। पुढे मैत्रिणीला गळ घालून तिने रवींद्र महाजनी यांच्याशी ओळख करून घेतली। नंतर त्यांचे नाते पुढे सरकले। माधवी महाजनी यांनी आपल्या पुस्तकात रवींद्र महाजनी यांच्याबद्दलचे अनेक वाईट किस्से मांडले आहेत। त्यांनी असे लिहिले आहे की रवींद्र यांना कॉलेजात असताना दारू आणि सिगारेट यांचे व्यसन होते। एवढंच काय, ते जुगारही खेळायचे। पहिल्याच भेटीत त्यांनी माधवी यांच्याकडे सिगारेटसाठी उसने पैसे मागितले होते। पुढे ते म्हणतात की त्यांनी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या रवींद्र यांना क्लासची फी भरायला दिल्या होत्या, त्याही त्यांनी जुगारात उडवल्या होत्या। पुढे घरच्यांचा विरोध जुगारून माधवी आणि रवींद्र यांनी लग्न केले। माधवी यांनी पुढे लिहिलंय, मी रवीशी लग्न करू नये असं माझ्या फक्त मित्रमैत्रिणी सांगत नव्हत्या, पण खुद्द रवीच्या आईसुद्धा मला म्हणाल्या होत्या की ह्याच्याशी तू लग्न करू नको, ह्याच्या सवयी चांगल्या नाहीत। आम्ही ह्याला 2दा घरातून हाकलून दिलेलं आहे। तुझ्यासाठी मी दुसरा चांगला मुलगा पाहीन, पण मी कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। मी हट्टाने त्यांच्याशीच लग्न केलं। रवींद्र महाजनी आणि माधवी यांना पुढे 2 मुले झाली। लग्नानंतर रवींद्र महाजनी आपणास मारहाण करायचे असे त्यांनी नमूद केले। त्यांचा मुलगा कश्मीर महाजनी यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे। बाबा अनेक वेळा आईवर हात उचलायचे असे त्यांनी सांगितले। त्यांनी वडिलांच्या जुगार खेळण्यालाही दुजोरा दिला असून लाखो रुपये आपल्या बाबांनी जुगारात उडवल्याचे त्यांनी म्हटले आहे। चित्रपटसृष्टीला रामराम केल्यावर रवींद्र महाजनी आपल्या कुटुंबात थांबले नाही। ते 20 वर्षापासून आपल्या कुटुंबापासून दूर एकटेच राहायचे। कश्मीर महाजन यांनी सांगितले होते की बाबांचे खरं तर आमचं नातं एकतर्फी होतं। जेव्हा त्यांना आम्हाला भेटायची इच्छा असायची तेव्हा ते यायचे आणि त्यांना एकटं राहू वाटायचं तेव्हा ते निघून जायचे। उतार वयात रवींद्र महाजनी यांनी देऊळ बंद, कॅरी ऑन मराठा, पानिपत अशा चित्रपटात काम केले होते। आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात रवींद्र महाजनी तळेगाव दाभाडे येथील आंबी या ठिकाणी असलेल्या एका सोसायटीमध्ये एकटेच राहत होते। त्यांचा मृत्यू होऊन 2-3 दिवस लोटले तरी कोणाला काही कळले नाही। दुर्गंधी येऊ लागली म्हणून आसपासच्या नागरिकांनी पोलिसांना कळवले। पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना रवींद्र महाजन यांचे शव सापडले। सिनेसृष्टीतील इतके मोठे अभिनेते असूनही आणि मुलगा कश्मीर महाजनी इंडस्ट्री स्टार असूनही अखेरच्या दिवसात रवींद्र महाजन यांना अशा वाईट अवस्थेत मरण यावे ही फार खेदाची गोष्ट आहे। तर ही रवींद्र महाजनी यांची जीवन कहाणी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।